एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. SP बक्षी यांच्या पुस्तकातला फंक्शन्स ऑफ टेन्स हा चॅप्टर आपला व्यवस्थित अभ्यासून झालेला आहे. त्यातली रिव्हिजन एक्सरसाइज ए आपण कालच सोडवली होती. आज आपण सेकंड रिव्हिजन एक्सरसाइज जी आहे ती सोडवूयात. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे तुम्हाला PDF अवेलेबल होतील. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आता आपण 11th क्वेश्चन सोडवत आहे. बिफोर शी कम्स द ट्रेन विल डिपार्ट. बिफोर शी कम्स the train will have departed. Before she comes, the train will be departing. या ठिकाणी आपल्याला 3 वाक्य दिसत आहेत. पहिलं वाक्य आपल्याला सिंपल प्रेझेंट मध्ये दिसतं आणि सेकंड पार्ट जो आहे वाक्याचा तो प्रत्येक ठिकाणी फ्युचर टेन्स मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी मग आता आपण कसं ओळखायचं की आपल्याला कोणता टेन्स वापरायचा. परत एकदा जो प्रिसिडिंग ऍक्शनचा भाग आहे म्हणजेच एखादी आधी घडलेली जी गोष्ट असेल ती आपल्याला दाखवायची असेल तर आपण परफेक्ट टेन्सचा वापर करतो. ओके, आपल्याला काय म्हणायचं आहे, ती इथे येईल तोपर्यंत ट्रेन निघालेली असेल किंवा ट्रेन गेलेली असेल. म्हणजे इथे आपण ऍक्शन पूर्ण झालेली आहे दाखवतो म्हणून परफेक्ट टेन्सचा वापर करायचा. यासाठी सेंटेन्स बी जे आहे ते करेक्ट असेल कारण या ठिकाणी विल हॅव डिपार्टेड मध्ये आपल्याला परफेक्ट फ्युचर टेन्स दिसत आहे. त्यामुळे आपण प्रिसिडिंग ऍक्शनला महत्त्व देण्यासाठी, आधी घडलेल्या कृतीला महत्त्व देण्यासाठी परफेक्ट फ्युचर टेन्सचा वापर केलेला आहे. 11th आन्सर असणार आहे बी, सेंटेन्स इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तिन्ही सेंटेन्सेस वाचूयात. द न्यूज ऑफ हिज डेथ वॉज नॉट डिक्लेअर्ड सो फार. द न्यूज ऑफ हिज डेथ हॅज नॉट बीन डिक्लेअर्ड सो फार. द न्यूज ऑफ हिज डेथ हॅज बीन डिक्लेअर्ड सो फार. या ठिकाणी कीवर्ड आहे तो म्हणजे सो फार हा शब्द. सो फार हा शब्द जो आहे हा आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये वापरतो. इट इम्प्लाइज निगेटिव्हली. मग आपल्याला नकारार्थी वाक्य पाहिजे म्हणून आपण जे थर्ड सेंटेन्स आहे हे सुरुवातीला एलिमिनेट करूयात. त्यानंतर जी राहतात 2 सेंटेन्सेस, वॉज नॉट डिक्लेअर्ड सो फार आणि हॅज नॉट बीन डिक्लेअर्ड सो फार. या ठिकाणी आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे. समजण्याची गोष्ट काय आहे ती म्हणजे या दोन्ही वाक्यरचना आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये दिसतात. आपला नेक्स्ट लेक्चर जे असणार आहे, नेक्स्ट चॅप्टर जो आहे या पुस्तकातला तो पॅसिव्ह व्हॉइसचाच आहे. आपण तेव्हा डिटेलमध्ये वाक्यरचना बघूयात. पण आता तुम्हाला जर पॅसिव्ह व्हॉइस बद्दल अभ्यास करायचा असेल तर आपली व्हॉइसची लेक्चर सिरीज अटेंड करा. त्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होऊन जातील. PYQ सिरीजमध्ये व्हॉइसचा चॅप्टर खूप डिटेलमध्ये मी घेतलेला आहे. या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की ही वाक्यरचना आपल्याला ऑलरेडी V3 फॉर्म्स वापरलेले दिसतात कारण हे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहेत. मग इथे वॉज डिक्लेअर्ड आणि हॅज बीन डिक्लेअर्ड ह्या वाक्यरचनांमध्ये पॅसिव्ह व्हॉइस दिसतो. V3 ऑलरेडी दोन्हीकडे आहे. वाक्यरचना बरोबर आहेत, मात्र अर्थानुसार त्या गोष्टी गेस करणं गरजेचं आहे. आणि आणखीन एक मुद्दा असतो, सो फार मध्ये देखील आपण परफेक्ट टेन्सचा वापर करतो. म्हणजे अद्याप देखील आपण जेव्हा बोलत आहे तोपर्यंत ती कृती पूर्ण झालेली नाही असं आपल्याला सांगायचं आहे आणि म्हणून इथे प्रेझेंट टेन्सचा वापर करणं सुद्धा जास्त योग्य आहे. त्याचबरोबर फर्स्ट जे सेंटेन्स आहे हे ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे पण या सेंटेन्समध्ये जे मिनिंग आहे ते थोडंसं इनकरेक्ट आहे. वाक्याचा अर्थ बदलतो त्यामुळे आपल्याला या टेन्सचा वापर करताना विचारपूर्वक करावा लागतो. सेंटेन्स बी जे आहे यात म्हटलेलं आहे की त्याच्या डेथची जी न्यूज आहे ही अजूनपर्यंत डिक्लेअर झालेली नाही आणि ही वाक्यरचना करण्यासाठी मग आपल्याला ऑब्व्हियसली परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा आहे. या प्रश्नात आन्सर तर आपल्याला मिळत आहे पण इथे आणखीन एक गोष्ट आहे नोटीस करण्यासारखी, ती म्हणजे नॉट या शब्दाची पोझिशन. दिसताना वाक्यामध्ये 3 वर्ब्स दिसत आहेत, 2 हेल्पिंग वर्ब्स आणि 1 मेन वर्ब आहे. ज्यावेळेस वाक्यामध्ये 3 वर्ब्स दिसतात त्यावेळेस आपण फर्स्ट वर्बच्या नंतर नॉटची पोझिशन लिहित असतो आणि अशाच पद्धतीची रचना ऍडवर्ब साठी सुद्धा उपयोगी पडते. पुढे मागे या गोष्टींचा तुम्हाला फायदाच होणार आहे. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, नोट्समध्ये लिहून ठेवा. पुढचं सेंटेन्स बघूयात. Deepak was married to her for 5 years by then. Okay. Next आहे Deepak had been married to her for 5 years by then. आणि थर्ड सेंटेन्स आहे Deepak has been married to her for 5 years by then. या प्रश्नामध्ये बाय देन हा आपला कीवर्ड आहे. देन म्हणजे तेव्हा असं आपण म्हणतो त्यामुळे इथे पास्ट टेन्स असला पाहिजे हे महत्वाचं. आणि मग आणखीन एक महत्वाचा रूल आपण इथे कोणता अप्लाय करू शकतो, बाय या शब्दानंतर टाइम फ्रेज दिलेली आहे, टाइम एक्सप्रेशन दिलेलं आहे म्हणून आपल्याला इथे परफेक्ट टेन्सचा वापर करावा लागेल. ओके, खूप सिंपल आहे. या सगळ्या रूल्सचा अभ्यास आपण ऑलरेडी आपल्या लेक्चर सिरीज मध्ये केलेला आहे. आता रिव्हिजन एक्सरसाइज सोडवत आहे. कालची जी रिव्हिजन एक्सरसाइज आपण बघितली या दोन्ही मध्ये देखील आपण हे रूल्स वारंवार रिपीट करत आहे.
ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, जो काही आपण पार्ट वाचलेला असतो, त्या बेसिसवर MCQs सॉल्व्ह करणं, त्या पद्धतीचे प्रश्न टॅकल करणं, हे आपल्याला आपल्या परफेक्शनकडे घेऊन जातात. म्हणून याचा अभ्यास थोडासा सिरियसली करा. या प्रश्नामध्ये आपण बायचा वापर केलेला दिसतो, मग परफेक्ट टेन्स वापरायचा आहे आणि देन हा जो शब्द आहे हा आपल्याला पास्टमध्ये घडलेली कृती दाखवतो. म्हणून मग आपण वाक्यरचना करताना परफेक्ट पास्टमध्ये करायची. ओके. या ठिकाणी हॅड बीन मॅरिड या वाक्यामध्ये आपल्याला परफेक्ट पास्ट टेन्सचा वापर झालेला दिसतो. ही देखील वाक्यरचना पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आहे, म्हणून बीन या शब्दाचं ॲडिशन इथे दिसत आहे. मात्र ही वाक्यरचना परफेक्ट टेन्समध्येच आहे. हे वाक्य बरोबर आहे. 13चा आन्सर असणार आहे बी. सेंटेन्स इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. आय हॅव रिसिव्ड युअर लेटर दिस मॉर्निंग. सेकंड सेंटेन्स आहे आय हॅड रिसिव्ड युअर लेटर दिस मॉर्निंग आणि सी सेंटेन्स आहे आय रिसिव्ड युअर लेटर दिस मॉर्निंग. आपल्याला काय म्हणायचं आहे? आज सकाळी मला तुझं पत्र मिळालं. इतकं सिंपल वाक्य आहे आणि यावेळेस आपण इथे सिंपल पास्ट टेन्सचा वापर करणं जास्त योग्य ठरतं. याला आपल्याकडे एक रिझन आहे, ते म्हणजे सिंगल ऍक्ट दाखवण्यासाठी आपण पास्ट टेन्स मधला सिंपल पास्ट टेन्स वापरतो. यालाच आपण काय म्हणतो? इनडेफिनेट पास्ट. या ठिकाणी पत्र मिळण्याची कृती आहे ती आपल्याकडे पूर्ण झालेली दिसते आणि ही नजीकच्या भूतकाळात झालेली आहे, त्यामुळे आपण सी सेंटेन्स करेक्ट समजणार. 14चा आन्सर असणार आहे सेंटेन्स सी इज करेक्ट. 15th क्वेश्चन आहे दे हॅव बीन ओनिंग दिस प्रॉपर्टी फॉर द लास्ट 20 years. बी सेंटेन्स आहे दे हॅव ओन्ड दिस प्रॉपर्टी फॉर लास्ट 20 years. आणि सी सेंटेन्स आहे दे ओन दिस प्रॉपर्टी फॉर द लास्ट 20 years. परत एकदा ही एक महत्वाची गोष्ट आहे, हा रूल आपण ऑलरेडी बघितलेला. व्हर्ब्स ऑफ पजेशन म्हणजे आपण एखाद्या गोष्टीवरती कंट्रोल आहे किंवा आपल्या त्या गोष्टीवर ताबा आहे, मालकी हक्क आहे असे सांगत असणारे जे शब्द असतात त्यांना आपण कधीही ING फॉर्ममध्ये वापरत नाही. त्यापैकी एक शब्द आहे ओन हा शब्द. त्यामुळे फर्स्ट सेंटेन्समध्ये जे ओनिंग लिहिलेलं आहे हे ऍक्च्युली ग्रॅमॅटिकली सुद्धा चुकीचं आहे, म्हणून ए सेंटेन्स इनकरेक्ट आहे. त्याचबरोबर सी सेंटेन्समध्ये आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स दिसत आहे, कारण इथे V1 चा वापर झालेला दिसतो. मग जर हे V1 मध्ये आपण वापरलं तर गेल्या 20 वर्षांपासून ती गोष्ट झालेली आहे हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे प्रेझेंट टेन्समध्ये आपण वाक्यरचना करत असताना इथे आपण सिंपल प्रेझेंट वापरण्याच्या ऐवजी परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा वापर करावा लागेल. आणखीन एक याच्यासाठी रिझन आहे फॉर हा शब्द. फॉर द लास्ट 20 years म्हणजे गेले 20 वर्ष ते ही प्रॉपर्टी ओन करतात असं आपल्याला सांगायचं आहे आणि म्हणून इथे आपण पूर्ण वर्तमान काळ वापरायचा. या सेंटेन्सचं करेक्ट आन्सर असणार आहे बी. ओके. पुढचं सेंटेन्स बघूयात. इंडिया हॅज वन फ्रीडम इन 1947. इंडिया हॅड वन फ्रीडम इन 1947. इंडिया वन फ्रीडम इन 1947. याचं सुद्धा एक्सप्लेनेशन मगाशी आपण जो 14th क्वेश्चन बघितला होता आय रिसिव्ड युअर लेटर दिस मॉर्निंग, सेम तसंच आहे. 1947 मध्ये ती कृती पार पडली आणि ते आपल्याला तिथे स्वातंत्र्य मिळालं आणि ती एक गोष्ट पूर्ण झाली. सो अ सिंगल ऍक्ट इज कम्प्लिटेड इन द पास्ट. आपल्याला टाइम फ्रेज सुद्धा पास्ट मध्ये दिलेली दिसते, म्हणून सेंटेन्स सी करेक्ट आहे. 16चा आन्सर असेल सी. पुढचा प्रश्न बघूयात. विच बुक हॅव यू रेड लास्ट इयर. विच बुक हॅड यू रेड लास्ट इयर. आणि सी सेंटेन्स आहे विच बुक डिड यू रेड लास्ट इयर. लास्ट इयर हा शब्द आपल्यासाठी कीवर्ड आहे. तू मागच्या वर्षी कोणतं पुस्तक वाचलं असा आपल्याला साधा प्रश्न विचारायचा आहे, म्हणून आपण इथे साधा भूतकाळ वापरायचा. ओके. ही वाक्यरचना देखील सिंपल पास्ट मध्ये असेल, कारण आपल्याला फक्त मागच्या वर्षी कोणतं पुस्तक वाचलं ती कृती तिथेच संपलेली आहे, त्यामुळे तो सिंगल ऍक्ट जो आहे तो आपला कंप्लीट झाला आणि आपण खूप सिंपल प्रश्न विचारलेला आहे. या ज्या वाक्यरचना आहेत यांचा आपण डिटेलमध्ये अभ्यास आपल्या टेन्सच्या सिरीजमध्ये करत आहे. लवकरच आपला सिंपल पास्ट टेन्सवरती एक नवीन लेक्चर सुरू होणार आहे. त्यामध्ये मी तुम्हाला मराठीतल्या वाक्यरचनांमधून इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेशन करायचं किंवा कशा वाक्यरचना कन्व्हर्ट करायच्या ते शिकवणार आहे. त्यामुळे ते लेक्चर नक्की बघा. येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन सुद्धा दाबा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर नोटिफिकेशन्स येतील. या क्वेश्चनचा आन्सर तर आपण बघितला आहे. सी सेंटेन्स करेक्ट असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. बसेस आर रनिंग ऑन दिस रोड एव्हरी आवर. बसेस रन ऑन दिस रोड एव्हरी आवर. आणि थर्ड सेंटेन्स आहे बसेस हॅव रन ऑन दिस रोड एव्हरी आवर. आपण इथे फ्रिक्वेन्सी दाखवत आहे. दर तासाला ही कृती होत आहे.
आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सिम्पल प्रेझेंट टेन्स किंवा प्रेझेंट इनडेफिनेट टेन्सचा वापर करणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला अशा पद्धतीचे जे कीवर्ड्स आहेत, एव्हरी अवर, डेली, युजली, ऑफन, सेल्डम, हे जे शब्द आहेत हे आपण ऑलरेडी आपल्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेले होते. एकदा तुम्ही रिव्हिजन करा म्हणजे तुम्हाला या गोष्टी परत एकदा पक्क्या होऊन जातील. एव्हरी अवर हा शब्द आहे म्हणून आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा आहे. त्याचबरोबर आणखीन एक नोट करण्यासारखी गोष्ट म्हणजे बस हा शब्द प्लुरल आहे. बसेस हे प्लुरल वापरल्यामुळे आपण V1 फॉर्म वापरत असताना रन असाच शब्द वापरणार. ओके, त्यामुळे आपल्याला सेकंड सेंटेन्स करेक्ट आहे म्हणायचं आहे. बी सेंटेन्स इज करेक्ट हे आन्सर असेल 18th क्वेश्चनचं. आता आपले 2च क्वेश्चन्स राहिलेले आहेत. यातला हा जो 19th क्वेश्चन आहे हा मी आता सॉल्व्ह करणार आहे. पण जो शेवटचा क्वेश्चन आहे 20th क्वेश्चन तो तुम्हाला होमवर्कसाठी देण्यात येईल. त्याचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. 19th क्वेश्चन वाचूयात. लास्ट वीक I had gone to the cinema twice. Last week I went to the cinema twice. Last week I have gone to the cinema twice. या ठिकाणी लास्ट वीक हा जो शब्द आहे हा आपल्यासाठी कीवर्ड आहे. एखादा पॉइंट ऑफ टाइम जो पास्ट मध्ये दिलेला आहे, जर अशा कोणत्याही पद्धतीचा पास्ट मधली टाइम फ्रेम दाखवणारा शब्द आपण वाक्यात वापरला तर तिथे आपण सिम्पल पास्ट टेन्सचाच म्हणजेच पास्ट इनडेफिनेटचा वापर करतो. म्हणून या ठिकाणी आपण सेकंड सेंटेन्स करेक्ट आहे असं सांगू शकतो. 19th आन्सर असणार आहे बी सेंटेन्स इज करेक्ट. हा जो क्वेश्चन आहे 20th क्वेश्चन याचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तिन्ही सेंटेन्सेस मधलं कोणतं सेंटेन्स करेक्ट आहे तो आन्सर ऑप्शन मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आय होप तुम्हाला ही लेक्चर सिरीज आवडत आहे. तुम्ही सिरियसली या गोष्टीला फॉलो करत आहात. तुम्ही जर आपली व्हॉइसची PYQची सिरीज बघत असाल तर त्यामध्ये देखील तुम्हाला लक्षात येईल की टेन्स हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याचबरोबर आत्ता आपण जे व्हॉइसचं रिसेंट लेक्चर अपलोड केलेलं आहे ते एकदा नक्की बघा, कारण त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की SP बक्षी सोर्स आपण जो काही अभ्यासत आहे त्याचा उपयोग MPSCच्या परीक्षांचा PYQचा अभ्यास करताना देखील किती महत्त्वाचा आहे. त्यामुळे एकदा ते लेक्चर सुद्धा तुम्ही नक्की बघा. आणि याचबरोबर इंग्लिश ग्रामरशी रिलेटेड भरपूर काही आपल्याकडे स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. त्यामुळे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत देखील हा चॅनल शेअर करा आणि त्यांना देखील सबस्क्राईब करायला सांगा. पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. थँक्यू.